आता कॅप पण हरवली. माझी आहे. चालू आहे थोडं. 10 मिनिट, 10 मिनिट. बॉल जरा जपून वापरा. 11 मॅचला 60 बॉल संपले. हिशोबच नाही. तर पहा, प्रीत इलेव्हनच्या पॅव्हेलियनमध्ये युनिकॉर्नची चावी होती. कुणी उचलले असेल, मिळाले असेल तर कमिटीकडे जमा करा. नितेश तुझी आहे का? कोणाची चावी? तुझी आहे का? नाव काय? साहिल ठाकूरची चावी आहे, युनिकॉर्नची हरवली आहे. कोणाला भेटली असेल तर जमा करा कमिटीकडे. मॅच चालू करा प्लीज. अरे मॅच काय थांबवली? अर्धा पाऊण तास झाला. आता बॉल आलेत ना. चला मनोज उलवेकर लगेच या. सुरू करायची आहे मॅच. पब्लिक कंटाळलेली आहे. अंपायर आहेत ना भावेश आणि कोण आहे अंपायर अजून एक? साहिल बघ. तुमची कुठल्या गाडीची आहे? चावी बदली झाली म्हणजे. चला भेटली चावी. चला अरे ग्लास मध्ये तरी दे ना आम्हाला पाणी. लय ताण लागले. ऋतिक उलवेकर आणि सनी भोईर जोडी मैदानामध्ये आहे. आणि बॉलिंग करत असताना साहिल उलवेकर. 4 ओव्हरची मॅच असेल. सेमी फायनल क्रमांक 1 केडुकपाडा प्रीमियर लीग KPL 2026. सनी पहिला बॉल खेळण्यासाठी तयार आहे. टीम ऋग्वेदा 11 विपक्ष SP फायनान्स गावदेवी 11 अशी लढत सेमीफायनल क्रमांक 1 ची पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच दमदार खेळ दोन्ही संघांचा राहिलेला आहे. आणि अंतिम सिरीज 2 संघांमध्ये दिली जाईल.
चला सुरुवात करा. पहिला बॉल सनीसाठी साईचा फुलटॉस, चांगला फटका, लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार. पुढचा बॉल साहिलचा, सनीसाठी सोडून दिलाय. पिचिंग झाली आउट साइड द ऑफ स्टंप. व्हाईटचा इशारा पंचांचा. एक धाव अजून जोडली जाईल. धावा टोटल 5 धावा. पुढील बॉल साहिल उलवेकरचा, सनीसाठी पुन्हा एकदा फुलटॉस, कॅच होण्याचा संभव आणि कॅच पकडली प्रवीण उलवेकर. मोठी सफलता लाभली आहे आणि बिमर साठी कॉल दिलेला आहे ना इथे आपलं. चला चेक करूया. आउट आउट रिव्ह्यू आपले लिगल डिलेव्हरी. फलंदाज बाद. बरं तर भरून आण तू पी ना भरून आण. अरे शौर्य लय काम करतो. जा 4 रन एक जा. शौर्य शौर्य 4 रन, तुझी टीम जिंकल. बार 4 रन एक जा 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 जा. पाणी आण जा. काकानं पाणी पाच आहे. नितेश काकानं पाणी दे. भावेश ठाकूर बॅट्समन आलेले आहेत. साहिलला पहिली सफलता. पुढील बॉल थोडासा बाउन्स दिला आणि इथे मात्र भरपूर बाहेर चाललाय बॉल. वाईटचा इशारा. अवांतरची एक धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धावा झालेल्या आहेत एक गडी बाद 6 धावा ऋग्वेदा इलेव्हनच्या. पुढचा बॉल फटका चांगला इनसाइड आउटचा. जेल होऊ शकला असता. जेल जरूर सुटलाय मात्र बॉल पकडला तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण झाल्या. 2 ना. साहिलच्या गोलंदाजीवर सुरुवात झाली. पहिला चौकार आला आणि त्यानंतर भावेश ठाकूरने षटकार मारल्यावर शंभू ग्रुप तर्फे 500 रुपये. भावेश ठाकूरने षटकार ठोकला तर शंभू ग्रुपच्या वतीने 500 रुपये. एका षटकारासाठी 500 रुपये आलेले आहेत. 4 बॉल समाप्त झाले. धावा 8 वरती. तुझी का थँक्यू थँक्यू भैया. विदाउट बर्फ आणि विथ बर्फ कमेटी के हिसाब में लिखो भाई. दुसरीचा कॉल दिलाय. फलंदाज बाद झाला असता. बाकीच्या टीम मजा घेत आहेत आता. त्यांना टाळ्या वाजल्या वाचून पर्याय राहिला नाही. 1 to go. आता डावखुरा फलंदाज स्ट्रायकिंगला आलेला आहे ऋतिक उलवेकर आणि धाबा झालेल्या आहेत त्या मात्र 9 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्राईकला ऋतिक उलवेकर आलेला आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात चौकाराने झाली. अंतिम काही चेंडूवरती चांगली गोलंदाजी केली आहे साहिलने. मात्र फिल्डिंग सजवत असताना बाउंड्री लगत ऑन लाईनला ऑन साईडला आपण पाहतोय. अगदी सीमारेषेलगत वाडेश बेडॉलला क्षेत्ररक्षक आहे. एक डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि त्याच दरम्यान मात्र हा शेवटचा बॉल फेकला जाईल.
ऋतिक उलवेकरसाठी साहिल उलवेकरचा बॉल, चांगला टॅपिंग बॉल, त्यावरती सिंगल पूर्ण झाली, बॉल आला डायरेक्ट हिट, मात्र सिंगलवरती षटक संपलेला आहे. एका षटकामध्ये धाबा झाल्या 10 धाबा 1 गडी बाद. टीम ऋग्वेदा इना 11. तर या दरम्यान प्रीतम पाटील सर यांचं आगमन झालेलं आहे. पनवेल तालुका 40+ क्रिकेट संघटनेचे कार्याध्यक्ष आणि कमलाकर शेठ उलवेकर आलेले आहेत. त्यांचंही मनापासून आम्ही किडूकपाडा नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहोत. भरपूर होली एन्जॉय केलेली आहे प्रीतम पाटील यांनी. होलीच्या हार्दिक शुभेच्छा. 40+ क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून, आणि त्याचबरोबर कमलाकर उलवेकर असतील, आदई वल्लभ विभाग रुपेश उलवेकर असतील, यांचंही मनापासून आम्ही स्वागत करतोय. आणि जाऊया मॅचकडे. धाबा झाल्या 10. षटक घेऊन आलेत गोलंदाज बंटी उलवेकर. चला साहिल, आपण भरपूर वेळ घेताय टीम फिल्डिंग लावण्यासाठी. लगेच फिल्डिंग लावून घ्या. कॉमेंट्री करता. रवी उलवेकर साहेब आलेले आहेत. मनपूर्वक स्वागत आहे आपल्या. साहिल, मॅच चालू करा. करणने करणने काय घेतलं धरले 500 रुपये. करणने कॅच पकडली तर 500. पैसे कोण देत नाही, नुसता अनाऊन्स करतात. नोटी येऊ दे ना. राम ठाकूर. त्यांचे पप्पा आहेत का? ओके चला. राम ठाकूर यांचे सुपुत्र आहेत करण ठाकूर. फिल्डिंग कुठे करतायत? मागे आहेत, मागे. करण 500 रुपये आहेत. त्याच्याकडे बॉल गेला नाही. लॉंग लेग सीमा रेषा बाहेर, बॉल गेला सीमा बाहेर. षटकार. फलंदाज ज्याने षटकार ठोकला, ऋतिक उलवेकरच्या बॅटमधून हा षटकार आलाय. बंटी उलवेकरच्या चेंडूवरती आणि 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. ही मॅच जिंकून त्या संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी असेल. बेस्ट बॅट्समन बॉलर फिल्डरची ट्रॉफी सुद्धा आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल मिलिंद ठाकूर यांच्या वतीने देण्यात आली आहे. ती सायकल पटकावण्याची सुद्धा संधी असेल. पुढचा बॉल ऑन साईडला, पुन्हा एकदा फटका चांगला आहे. एलिव्हेशन भरपूर चांगला, बॉल चालला सीमा पार. येस, सिक्सर या 4. फिल्डर षटकार आहे का? षटकार. होली एन्जॉय करत असताना सर्वच आपले खेळाडू, सर्वच ग्रामस्थ मंडळ आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामध्येही ऋतिकची फटकेबाजी पाहायला मिळते. 22 धावा संघाच्या लागलेल्या आहेत आणि ऋतिकच्या खात्यावरती 13 धावा लगातार 2 मारलेले आहेत ऋतिकने. आणि हा बॉल हुक करत असताना इथे पकडला बॉल, सिद्धूने पकडला, बॉल नाही पकडला. 3 धावा वाचवल्या टीमसाठी. हा बॉल गेला असता सीमारेषा बाहेर. तिकडे प्रीत आणि प्रणित 11 पॅव्हेलियन मधून आवाज येतोय भरपूर.
टाळ्या वाजवून मजा घेतात मजा. धाबा झाले 23. आता जोडी जमले मैदानामध्ये ऋतिक आणि भावेशची चांगली पार्टनरशिप. कारण सनी लवकर बाद झाला आणि त्यानंतर ऋतिकचे 2 षटकार आणि त्या अगोदर सिंगल आणि डबल आलेले आहेत भावेशच्या बॅटमधून. फिल्डिंग लावतायत कारण लेफ्ट हँड राईट हँड बॅट्समन मैदानावरती आहेत. सिंगल आल्यानंतर ही परिस्थिती होते मैदानामध्ये. पुढचा बॉल फक्त बॅट फिरवली आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. बॉलच्या मेरिटनुसार फलंदाजी होत नाही. डॉट बॉलची समाप्ती झाली. पंटी उलवेकर गोलंदाजी करत असताना पुढील बॉल पंटीचा चांगला फटका. एलिव्हेशन नाही मला वाटतं आणि कॅच सोडली. आवाज जास्त या बाजूने आहे. जसा बॉल उंची पकडतो ना तसा मात्र थोडासा मागे येतो बॉल. जर ऑन साईडला इकडे जर खेळले ना तर मात्र ऋतिकला चान्स आहे. 24 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा ऋतिक आला स्ट्रायकिंगला. 24 लागलेले आहेत धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. 4 झाले. लास्ट टू गो. शेवटचा बॉल ऋतिकसाठी. त्याच्यासाठी मात्र बेनिफिट चांगला आहे कारण त्याच्या ऑन साईडला भरपूर हवा आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला. आता जाऊ शकतो आणि तो आलाय आणि चाललाही बॉल लांबच लांब. ऋतिकच्या बॅटमधून आलाय षटकार. मारुती उलीवरकर मजा घेत आहेत कारण मॅच राहिली नाही. आता एन्जॉय करूया. 30 धावा लागल्या 2 षटकांमध्ये. 5 बॉलमध्ये 20 धावा केल्या ऋतिक उलवेकरने आणि संघाची धावसंख्या 30. 2 षटकांच्या अंतिम. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. थोडा डीजे लावा. रविदादा उलवेकर आणि संतोष ठाकूर उर्फ वकील. नक्कीच प्रीतम सर आता थोड्या वेळात कॉमेंट्री करतील आणि त्यांचं स्वागत करूया आपण लीगमध्ये. खिडूकपाडा लीगमध्ये एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत. बक्षीस मिळेल भेटेल बक्षीस भेटेल. आलेले आहेत मनोज उलवेकर आणि आता भावेश बरसाला लागलाय. भावेशच्या बॅटमधून आतापर्यंतचा सर्वाधिक लांब षटकार. टोटल स्कोर बॉलिंग वर ही हवा भेटली ना. ऋतिकला ही हवा भेटली. इकडे षटकार आले. आता त्या दिशेने षटकार येतीलच. आता भावेशची बारी आहे. 36 झाल्या स्कोअर कार्डवरती धावा. गोलंदाजीला मनोज उलवेकर. त्यांच्या गोलंदाजीवरती आता मात्र ही फलंदाजी. बॉलिंग काहीशी ऑफस्टिकवरची टाकावी लागेल आणि तोच बॉल टाकलाय. त्यावरती ही फटका चांगला आहे. साईल चेंडूच्या खाली
झेल सुटलाय. 2 धावा येतील. चांगली बॅटिंग भावेश ठाकूरची. धावा झाल्या तब्बल 38. षटक चालू आहे तिसरं. तिसऱ्या मधला हाता. तिसरा बॉल मनोज उलवेकरचा. सोडून दिला बॉल. त्यावरती फटका मारण्याचा प्रयत्न केला नाही भावेशने. काहीसा वेगळ्या मनस्थितीमध्ये होता. त्याला वाटेल की वाईट असू शकेल, मात्र नाही. थोडासा बॉडी बच झालाय बॉल. त्यावरती सिंगल आली आहे. एकोणचाळीस धावा झालेल्या आहेत धावफलकावर. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. लास्ट 2 बॉल्स आहे बाकी. आता मात्र ऋतिकसाठी हवा उलट दिशेने आहे. मात्र पाहूया, तेवढंच चांगलं क्रिकेट आतापर्यंत त्याने दाखवलेलं आहे. 3 षटकार त्याच्या बॅटमधून. ओके, नक्कीच पुढील मॅचसाठी आम्ही विनंती करतोय. टीम असतील प्रणित 11 आणि कुठली आहे कुठली आहे टीम याच्यानंतर? आर्यन 11. देविदास भोईर यांचा संघ आहे आणि प्रभाकर शेट उलवेकर यांचा संघ. रिव्हर्स स्विच केलाय. तेवढ्यात हुशारीने ऋतिकच्या बॅटमधून हा चौकार. टोटल स्कोर 43. अजून एक स्विचचा फटका सीमारेषा बाहेर. ऋग्वेदा 11च्या पॅवेलियन मध्ये बॉल चाललाय. 4 धावांसाठी लगातार दुसरा चौकार. वाचू का जेवण पहिली मोठी रेस का टोटल आपण पाहूया या स्पर्धेसाठी. प्रबुद्ध अण्णा भोईर यांच्या वतीने टोटल कॅश पर्यंत आपल्याला आलेला आहे तब्बल 50,000 रुपये. आणि त्याचबरोबर निलेश शेठ यांच्याकडून आणि आपण पाहिलं तर सन्माननीय सुरेश शेठ भोईर माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल यांच्याकडून पूर्ण संघांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांचे मनापासून धन्यवाद. पंडित पाईपाले यांच्याकडून 1000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देत आहोत. त्याचबरोबर ओके आजही आपण पाहिलं तर निलेश वामन भोईर यांच्याकडून सुद्धा तब्बल 50,000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्यांचेही मनापासून धन्यवाद आणि आभार. मालिका वीरासाठी स्पोर्ट्स सायकल प्रवीण रामा ठाकूर यांच्या वतीने आलेले, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि आज KPL मध्ये सुद्धा बायसिकल आहे ती सन्मान्य श्री मिलिंद जानू ठाकूर यांच्या वतीने आलेले, त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि प्रभाकर शेठ हरी उलवेकर युवा नेता भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे चषक आम्हाला देण्यात आलेले आहेत. त्यांचंही मनापासून धन्यवाद. आणि 40+ साठी प्रथम द्वितीय चषक देविदास शेठ भोईर यांच्या वतीने देण्यात आले, त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि रवींद्र शेठ भोईर कोलवाडी प्रोप्रायटर मेसर्स इमांशू इंटरप्राइजेस यांच्या वतीने 3 दिवस लाईव्हची व्यवस्था करण्यात आली. PTC लाईव्ह आणि 2 दिवस WTC लाईव्ह, त्यांचंही मनापासून धन्यवाद. आणि प्रत्येक सामन्यात सामनावीराचा चषक मान्य श्री प्रतिम चंद्रकांत पाटील यांच्या वतीने देण्यात आले, त्यांचं मनापासून धन्यवाद. सामन्यासाठी लागणारे सर्व चेंडू मनोज लक्ष्मण उलवेकर आणि शरद वसंत उलवेकर यांच्याकडून देण्यात आले, त्यांचं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर
फलंदाज गोलंदाज चतुरक्षक चषक चंद्रकांत नागा भोईर यांच्या वतीने देण्यात आले, त्यांचेही धन्यवाद. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक कैलासवासी गणेश कान्हा भोईर यांच्या स्मरणार्थ कुमारी रीना गणेश भोईर यांच्या वतीने देण्यात आले, त्यांचेही मनापासून धन्यवाद. आणि सन्मान चिन्ह दादा बाबू भोईर आणि कैलास अनंत पाटील यांच्या वतीने देण्यात आले, त्यांचे धन्यवाद. या सर्व दानशूर दात्यांचं आम्ही ग्रामस्थ मंडळ खेडूपाड्याच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आपण जे दानशूर दात्याने नक्कीच थोड्याच वेळामध्ये आपण आर्थिक देणगी आलेली आहे ती सुद्धा नावं या ठिकाणी घोषित करणार आहोत. मात्र जाऊया मॅच कडे. तिथे मात्र या 2 धावा आल्या, संघाची धावसंख्या टोटल 51 धावा धावफलकावरती लागल्या आणि चौथ्या षटकातले आतापर्यंत एकच बॉल झालेला आहे. एनप्पा मेघार यांच्याकडून 1000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे, त्यांचेही मनापासून धन्यवाद. पुढील षटक फेकण्यासाठी गोलंदाज प्रवीण उलवेकर यांचा बॉल. ऋतिकचा प्रयत्न होता ऑन साईडला खेळण्याचा, ज्या दिशेने 12 हे मोठा ॲडव्हान्टेज आहे त्याच्यासाठी, त्याच दिशेने त्याने 3 षटकार टोकलेले आहेत, 2 चौकारी आलेले आहेत आणि तोच प्रयत्न कायम असताना पाहायला मिळतो त्याचा. मात्र या वेळेला प्रवीण उलवेकर तेवढ्याच हुशारीने गोलंदाजी करतायत, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी मागच्या षटकामध्ये झाली ना, जी बंटी उलवेकरने केली, अगदी लेग स्टंपच्या जास्त बाहेर जाणारे चेंडू फेकले. आणि आता सुद्धा फुल टॉस बॉल, जोरकस फटका, ऑन साईडला पॉवरफुल फटका झालाय ऋतिकच्या बॅटमधून हा षटकार. ऋतिक कुलवेकर 9 बॉलमध्ये 36 काढलेले आहेत, 10 मध्ये 36 केलेले आहेत आणि अजून बॉल शिल्लक आहे त्या षटकातले 3 बॉल आणि टोटल स्कोर 57. टोटल स्कोर 57 वरती आता पाहायला मिळतोय ऋग्वेदा इलेव्हन या संघाचा. आणि त्याचबरोबर गोलंदाज प्रवीण उलवेकर यांच्यावरती हा प्रति हल्ला, शॉर्ट पिच फेकलाय, फिरवलाय बॉल, पुन्हा एकदा ऑन साईडला लॉंग लेग सीमारेषा बाहेर चाललाय बॉल, येतोय षटकार. षटकार क्रमांक ऋतिकच्या बॅटमधून हा षटकार आलाय 5वा. च्या 2 बॉल शिल्लक आहेत आणि 50 साठी 8 धावांची आवश्यकता आहे. केपीएल मध्ये मला वाटतं पहिली 50 होऊ शकेल. सेकंड भावेश उलवेकरने 70. टोटल धावा किती झाल्या टीमच्या? 85 स्कोर कार्ड वरती धावा आणि 70 धावा भावेशच्या नावावरती आहेत. म्हणजे ऋतिक त्याच्या लेवलला आलाय थोडाफार. 50 धावा कंप्लीट केल्या तर द्वितीय अर्धशतक होऊ शकेल. 8 धावा अजूनही आल्या तर जबरदस्त बॅटिंग. संघाची धावसंख्या 63 धावा. अजून 2 बॉल शिल्लक. बॉल प्रवीण उलवेकर ऋतिक साठी बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही, मात्र दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल. बॉल गेला सीमारेषा बाहेर, फिल्डरची चुकी झाली आहे. मारुती उलवेकर डान्स करतायत. तर सर्व बाजूनी उलवेकर बंधूंचा बोलबाला चालू आहे. ऋतिक उलवेकर तिकडे, प्रवीण उलवेकर बॉलिंग करतोय, साहिल उलवेकर, बंटी उलवेकर, भावेश उलवेकर आणि ऋतिक उलवेकर साठी आता अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. टोटल स्कोर 67 धावा. बॉल वरती चौकार षटकार आला तर मात्र 50 कंप्लीट होऊ शकेल ऋतिक उलवेकरची. पाहूया प्रवीणचा बॉल कशा प्रकारचा असेल. खूप मोठा बेनिफिट मिळाला आहे. पुढचा बॉल आणि बॉल चाललाय मागे, फिल्डर पोहोचू शकले नाही आणि इथे मात्र 50 कंप्लीट झाली आहे. ऋतिक उलवेकर बॅट उंच करायची आहे, अभिवादन स्वीकारायचं आहे प्रेक्षकांचा. आणि या धावा आल्या त्याच्या. बॉल किती आहे? 13 बॉल मध्ये केल्या तब्बल 50 धावा ऋतिक उलवेकरच्या. टीम आहे ऋग्वेदा इलेव्हन. ओनर आहेत
जबरदस्त संगीत ऋग्वेदा इलेव्हन निलेश शेठ भोईर आणि दुसरे पॅकर आहेत सनी भोईर यांचा हा संघ. चला आपण आजच्या खऱ्या अर्थाने केपीएल मध्ये जे पॅकर्स या ठिकाणी लाभलेले आहेत तर इकडनं घेऊया. प्रिन्स इलेव्हन प्रभुदास अर्जुन भोईर अण्णा यांचा संघ आणि त्याचबरोबर आर्यन इलेव्हन निलेश भोईर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे ऋतिक उलवेकर साठी 50 कंप्लीट केल्याबद्दल. जाऊया ओनरची आपण नावं घेऊया ज्यांनी आज खऱ्या अर्थाने केपीएल मध्ये सहभाग नोंदवलाय. प्रिन्स इलेव्हन प्रभुदास अण्णा भोईर यांचा हा संघ, आर्यन इलेव्हन देवीदास भोईर यांचा हा संघ आहे, प्रीत इलेव्हन त्याचे ओनर आहेत प्रवीण भगत बाबेश भोईर आणि दीपक गोंदली आणि प्रणित इलेव्हन संघाचे ओनर प्रभाकर शेठ उलवेकर. त्याचबरोबर वेदांश इलेव्हन सुरेश शेठ भोईर यांचा हा संघ, ऋग्वेदा इलेव्हन आणि इलेव्हन निलेश शेठ भोईर आणि सनी भोईर, आर्यन क्रियांशी इलेव्हन अमर शेठ उलवेकर आणि तेजस भोईर यांचा हा संघ आणि SP फायनान्स आणि गावदेवी इलेव्हन संघ मनोज उलवेकर आणि प्रतिम पाटील यांचा हा संघ आहे. म्हणजे आज जे पॅकर लाभले आपल्याला आणि त्यांच्या वतीने या संघाने खेळण्याची संधी मिळाली त्या सर्वांचं आम्ही KPL मध्ये ग्रामस्थ मंडळ खेडूपाड्याच्या वतीने मनपूर्वक स्वागत करूया आणि टाळ्या वाजून त्याचे स्वागत करूया सर्व पॅकरचा. टाळ्या हो जाऊ द्या सर्व पॅकरसाठी, कारण त्यांच्यामुळे आपल्याला या सामन्यामध्ये KPL मध्ये खेळण्याची संधी मिळते. त्या सर्व पॅकरचा आम्ही ग्रामस्थ मंडळ खेडूपाड्याच्या वतीने मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करत आहोत. 24 बॉल मध्ये करायचे आहेत 72. टोटल स्कोर आपण पाहिला तर 71 झाल्या, त्यामध्ये 50 धावा कंप्लीट केल्या ऋतिक उलवेकरने आणि त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक पॅकर निलेश शेठ भोईर यांच्या वतीने आलेला आहे. पुढील मॅचचा आपण टॉस करूया. टीम असतील प्रणित इलेव्हन आणि आर्यन इलेव्हन. तर आर्यन इलेव्हन संघाचे कर्णधार आले आहेत बावेश, तर मेलिन प्रणितचे अक्षय ठाकूर या झाला टॉसचा टाइम करू नका. चला राहुल कॅप्टनला पाठवा नाहीतर टॉस दिला जाईल. रवी शेठ भोईर आलेले आहेत, त्यांच्या वतीने आपल्या स्पर्धेला खऱ्या अर्थाने 40+ साठी PTC लाईव्हची मोफत सुविधा रवी शेठ भोईर यांनी दिलेली आहे आणि त्याचबरोबर 2 दिवस KPL मध्ये रवींद्र शेठ भोईर यांच्या वतीने WTC लाईव्हची व्यवस्था करण्यात आली. त्यांचं मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करत आहोत. प्रीतम पाटील सत्कार करतो होता आपल्याला, सत्कार करतो होता ना. ओके चला 72 पाहिजे, टार्गेट 72 आहे. भावे चालला का टॉस? राहुल उलेकर कॅप्टनला पाठवा प्लीज. भगव्या टी शर्ट कॅप्टनला पाठवा नाही तर टॉस दिला जाईल हो समोरच्या टीमला, कारण भरपूर कॉल दिले आम्ही. माईक चालू आहे. हो आकाश उलवेकर यांचा फुल सपोर्ट लाभलेला आहे. साहेबांचा सत्कार करू की नको राहू दे. डान्स करू. पहा प्रणित इलेव्हन संघाचा कर्णधार या नाहीतर टॉस दिला जाईल समोरच्या टीमला. ची आवश्यकता आहे. साहिल उलवेकर आणि बंटी उलवेकर बॅटिंग साठी आणि बॉलर सनी भोईर. चला राजेश उलवेकरने कॅच पकडली तर अवधेश भोईर ना उलवेकर भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कॅच तिथे गेली पाहिजे, पण पहिलाच बॉल
बॉलरच्या दिशेने केलेलाय. बिग फाईट पाहायला मिळते मैदानावरती. तेवढाच चांगला बॉलर, तेवढाच चांगला बॅट्समन. पहा प्रणित 11 टॉस देऊ का? कारण त्याचा कॅप्टन दिसत नाही मला, कोण आहे तो. सनीचा पुढचा बॉल साईड साठी बॅटची कडा लागली. जेल पकडला. कोण आहे रणधीर भोईर यांच्याकडून 200 रुपये. रणधीर भोईर त्यांचं नाव काय? प्रणित प्रणित कॅच पकडली आहे. पुनीत 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 यांनी कॅच पकडली आणि त्याला रणधीर भोईर यांच्याकडून 200 रुपये. यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. रणधीर भोईर कडून. कारण कॅच कोणाची पकडली तर साहिल उलवेकरची पकडली. मोठी सफलता मिळाली. मोठा मासा गलाला लागलाय. कापला. ब्ल्यू ड्रेस फॉर्म मध्ये आला आता. कसं म्हणजे जिंकता नाही. आपण एक catch आणि पकड. कॅच पकडली का कॅच हातामध्ये बसली. बक्षीस दिली पण. टॉस विन. पक्षी पण जिंकली. बक्षीस घेऊन आला तो. बक्षीस महत्वाचे आहे. मॅच आरोग्य जिंकू बक्षीस भेटाली बस. बक्षीस हातामध्ये डायरेक्ट. स्टेजवर येण्याची आवश्यकता नाही. स्पॉन्सर जबरदस्त आहेत. अनिल बड्डे मोठी विकेट मिळाली आता. 72 धावांना एकमेव साहिल उलवेकर चेस करू शकला असता. मात्र आता अशा दुसर झाल्या. अनिलच्या बॅट मधून फटका चांगला आहे आणि फिल्डिंग ही चांगली झाली आहे. ऋतिकचा दिवस खऱ्या अर्थाने आज धुलीवंदनचा दिवस ऋतिकचा आहे. मला वाटतं ऋतिक रोशनला लाजवेल एवढी चांगली फलंदाजी केली आज आणि फिल्डिंग ही तेवढी चांगली. डावखुरे आता जे फलंदाज आलेले आहेत बंटी उलवेकर. जेवण राहिलेलं आहे. कोणा जेवायचं असेल तर 15 पहा भोजन चालू आहे अजूनही. 15 मिनिटांमध्ये कोणाला जेवायचं असेल ना तर जाऊ शकता तुम्ही. कारण भोजन बंद करायचं आहे. आचारी मंडळी ती सकाळपासून लागली कामाला. फक्त 10 मिनिटं जेवण चालू राहील. कोणाला भोजन करायचं असेल तर जाऊ शकता तुम्ही. भरपूर चांगली भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तर व्यासपीठावरती सुनील दले साहेबांचा आपण शुभ सन्मान करूया. तुकाराम भोईर साहेबांना विनंती आहे. सुरेश भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दले साहेबांचा आपण सन्मान करूया. बॉल डॉट आलेला आहे. अगदी प्रेशर आहे ना. त्या प्रेशर मध्ये आता हा संघ आलेला आहे. खरं धावा 72 चेस करायच्या होत्या आणि अशा वेळेला दुसऱ्याच बॉलवरती विकेट पडली साहिलची. तिथून आता संघाला सावरणं कठीण आहे. राजेश उर्वेकर आपल्यासाठी पारितोषिक आहे 500 रुपयाचं. हाफ पॅन्ट वाले हे समोर आहे ते हाफ पॅन्ट हात केलं त्यांनी. सिंगल घेण्याचा प्रयत्न झाला. बॉल डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा हिट कुणी केला? पुन्हा एकदा विकीने हिट केला का? विकी फडके. भरत ठाकूर आणि विनायक ठाकूर 500 रुपये. पैसे आहेत कुठे ते? ते मी भरत ठाकूर आणि विनायक ठाकूर ठाकूर यांच्याकडून 500 रुपये विकीसाठी आलेले आहेत. कोण? आता षटकारात 200 राम ठाकूर यांच्या वतीने. पहा SP फायनान्स संघाला आता षटकारात 200 त्यांचे सुपुत्र आलेले आहेत. करण ठाकूर. करण ठाकूरला षटकारात 500 रुपये. रामशेठ ठाकूर यांच्या वतीने पारितोषिक असेल. पाहूया षटकार ठोकतोय का? एकच धाव. शेवटचा बॉल आहे शिल्लक. कोणावरही बक्षीस लावा. मात्र बक्षीस लावणं आवश्यक आहे. नाहीये वाईटचा इशारा. अवांतरची धाव. धावा झाल्या 2. जबरदस्त फटकेबाजी केली जाईल. जर पट्ट्यामध्ये बॉल आला ना तर हवेच्या वेगाने बॉल जाऊ शकेल करणच्या बॅट मधून. सनी भोईरचा पुढचा बॉल आलाय. फुलटॉस चालला सीमा पार. SP फायनान्सच्या पॅव्हेलियन वरून हे 500 रुपयाचं पारितोषिक आता जमा होईल करण ठाकूर साठी.
करणला पाचशे करणला आहेत ते आता ठेव जसं उडतील तसे पैसे ते त्यांचेच वडील राम ठाकूर यांच्या वतीने करणला हे 500 रुपये आलेले आहेत आणि व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करूया. सुनील दले साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान. पहा प्रणित 11 संघाचा कॅप्टन विंध्याची का अरे हो एक वर वाट पाहिली तुमची अजून येत नाही. गावातले कॅप्टन आहेत तुम्ही का भिवंडीवर नाही यायचं तुम्हाला अजून तुम्हाला लाजता कशाला सेमीफायनलची मॅच आहे. मग कूलर आहेत आपल्याला इथे सायकल सुद्धा आहे तरी सुद्धा लाजता आपण. सुनील दवे सले साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. आमच्या सर्व मान्यवर कमिटीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आपण आला त्याबद्दल. किडूपाडा प्रीमियर लीग मध्ये किडूपाडा ग्रामस्थ जयेश भोईर. अरे मला वाटलं कॅप्टन आहे का पुढचा बॉल ऑन साइडला बंटीचा फटका सीमारेषा बाहेर चाललाय अडवला तिथे आदित्य मल्ला बॉल अडवलाय. 3 धावा 2 धावा टीम साठी वाचवल्या 2 झाल्या धावा टोटल स्कोर 10 वरती. प्रणित 11 संघाला एक रिक्षा पाठवा तेव्हा कॅप्टन येईल त्यांचा. चला अजून 500 रुपये पारितोषिक असणार आहे करणसाठी. टॉस वाईटचा इशारा आलाय. अवांतरची 1 धाव 11 धावा. कॅप्टन भरपूर आलो येत आहेत. नको पॅनल्टी नको आपल्याच गावचे आहेत काय करणार आता. बंटीसाठी सुवर्ण संधी होती खरं तर. लेग स्टमरच्या बॉलवरती धावा आलेल्या आहेत तुमच्या गोलंदाजीवरती. महेंद्र पाटील पालाला वाटतं कुठले कोण महेंद्र पाटील आपला टाकायचा. महेंद्रला तुम्ही हैराण केला आलंय. 26 धावा आले ना. कट करण्याचा प्रयत्न केला सिंगल आली डायरेक्ट हिट झाला असता बाद झाले असते. एक सिंगल आली आणि करण स्ट्राईकला आलाय. धावा झाल्यात 12. चला टॉस साठी या कॅप्टन. अक्षय ठाकूरला जवळजवळ 15-20 कॉल दिले आम्ही आणि सुनील दले साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. कॉईन द्यायचा आहे. कॅच पकडलं दीपक आदित्य मल्ल्याने नक्की सांगा. आदित्य आदित्य मल्लाने कॅच पकडली तर दीपक मल्लाकडून 1000 रुपये. बॉलिंग कोण आहे बॉलिंग कोण करतोय ऋतिकच आलेला आहे आणि टॉस झालाय. टॉस जिंकलाय प्रणित 11 संघाने. जो काही निर्णय असेल लगेच उतरा आपण मॅच झाल्यावर. हे निलेश शेट्टी आहेत. ऋतिकला आहेत ना. पुढील बॉल करणसाठी फिरवलाय बॉल चालला सीमारेषा बाहेर. प्रिन्स 11 ला टच करणारा हा बॉल एका टप्प्याने आलाय चौकार. तर धावा सुद्धा होऊ शकल्या असत्या कारण ऑन साइडला एवढी हवा आहे ना. साहिलला फक्त 10-12 बॉल केले असते ना तरी धावा जाऊ शकल्या असत्या. जाऊ दे साहिलची विकेट पडली मात्र. आता करणची बॅटिंग आपण पाहूया. 4 बॉल झालेले आहेत. ऋतिकचा पुढचा बॉल करणसाठी हिट करायचा होता बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाही डॉट बॉल आणि धावा झाले त्या मात्र 16 धावा. भरपूर धावा करायच्या आहेत मात्र आता पुढील पाहूया षटकामध्ये स्ट्राईक कोणाला मिळते. अकरा बॉल मध्ये 16 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. स्ट्रोक चांगला आहे उंची अधिक आहे मात्र हवेचा वेग विलेट दिशेने आहे. चेंडू पकडला जाईल सीमारेषा लगत फलंदाज बाद. नाही मागत काही
मैदानामध्ये आणि षटक घेऊन येत आहेत. चला चालू करा ना, भरपूर उशीर तुम्ही मीटिंग घेता. आज पण 7 वाजवायचे आहेत का? मग घरी जायचंय घर रातची चुकाचं खिडूक परत आता तर नावडे गावामध्ये घुसाल. वकील तू सर्व दिसते असो असो असो, थोडी थोडी किती पियाल? 10 रुपये सरबत. कोण? मानव भोईर. गोलंदाजी मार्ग वरती आणि फलंदाज बंटी आणि प्रवीणची जोडी. तिला लागा जर वकील अजून 55 धावा 11 बॉल मध्ये करायच्या आहेत. प्रत्येक बॉल वरती पंजा ठोकावा लागेल. नाराज बरं आमचे सार्थक भोईर त्यांची टीम हारली होते. मात्र आता पाहूया, ऍडव्हान्टेज आहे प्रवीण उलवेकरला. षटकार ठोकवू शकतोय. पुढचा बॉल ऑफ ड्राय केलाय. या दिशेने फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकत नाही. नकार दिला बंटीने. राहू दे चला थर्ड अंपायर, चला बिमर चेक करा लगेच. काय चेक करायचं आहे बिमर? बॅट्समन रिव्ह्यू आहे. नाही, चला पेअर डिलिव्हरी. भरपूर पुढे सुद्धा आला होता आणि खाली होता बॉल थोडा. घ्या पटापट घ्या, चला माझा तोडू नका. फुलटॉस ऑफ ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला. मिळेल फक्त एकच धाव. दोन धावा आल्या. धावा झाल्या 25. अरे इथे हे भाऊ तुझा सांग तू असं असतं. आरशी आला का माणूस लय का अग्रेशन जास्त होतो. समोरच्या दिशेने फिल्डर नाही, बॉल चाललाय सीमा पार. प्रवीण उलेकरच्या बॅट मधून आलाय दमदार फटका, चौकार. मध्ये 43 पाहिजेत. हा बॉल कितीचा फटका मात्र नाहीये. क्लीन बॉल झालाय. फलंदाज बाद. आता 6 मध्ये करायचे आहे 43 धावा. बंटी उलवेकर याच्यासाठी हॅट्रिक षटकारांसाठी कुणाल उलवेकर आणि आकाश पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. अरे तो गेला बाहेर. बंटी उलवेकर बाहेर गेला, रिटायर झालाय. दोन्ही नवीन बॅट्समन असतील मैदानामध्ये. टोटल स्कोर पाहिजे 43 पाहिजे. 43 6 मध्ये 43 पाहिजेत. एवढ्या होतील का? आणि त्या दिशेने धावा पण होत नाही. चला वकील चालले भाकरी घेऊन. पहिलाच बॉल चांगला फटका, चौकार महेंद्र उलवेकरच्या बॅटमधून. करायचे आहे तब्बल 39 धावा. याला येऊ द्या एक प्रेम हो सत्कार करू द्या आपण. 3 दिवस स्कोरिंग केली त्यांनी. चला निलेश उलवेकर निलेश भोईर तयार राहा लगेच. चांगला बॉल लेग कटर होता, त्यावरती फक्त सिंगल आली आहे. बाईज आहे का? येस बाईज. नाही ते 500 तुमचे नाहीत, ते दुसरे कोणाचे तरी आहेत.
500 रुपये करंट टाक. हे करण ठाकूरचे 500 आहे ते. कुठे चालला? चला, मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे आता, कारण ऋग्वेदा इलेव्हन भरपूर पुढे आहे, कारण भरपूर धावा पाहिजे आहेत आता. साईडची विकेट काढली, तीच महत्वाची टर्निंग पॉईंट विकेट होती. तिथून हा संघ मात्र भरपूर बॅकफुटला गेला. चला, उर्वरित काही चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॅट्समन या लगेच. कोणाचा दादा? कोण दादा भोईर. कोण बॅट्समन कोण आहे? दिव्यम. दिव्यम भोईर. दादा भोईर कडून षटकारच 500. क्लीन बोल. लगातार 2 विकेट्स घेतलेले आहेत निलेश भोईर यांनी, आणि धावा फक्त 6 दिल्या. चला, हॅट्रिकला 500 आहेत. अवधेश भोईर यांच्याकडून पहा, निलेश शेठ भोईर यांच्यासाठी शेवटचा बॉल आहे ना? बॉल शेवटचा आहे का? असा तो शेवटचाच बॉल आहे. लास्ट टू गो ऑन हॅट्रिक. नाहीये, कॅच नाही, डॉट बॉल आलाय. हॅट्रिक घालवली, 500 गेले, आणि मात्र मॅच जिंकली. अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय पहिला संघ ऋग्वेदा इलेव्हन. निलेश शेठ भोईर आणि सनी भोईर यांचा संघ किडुकपाडा प्रीमियर लीग 2026च्या अंतिम फेरीमध्ये दाखल. हार्ड लक टीम, SP फायनान्स, गावदेवी इलेव्हन.